निनादला ऑन स्ट्राइक पाहताय तर दुसऱ्या बाजूने जितेश, निनाद आणि जितेश सलामीची जोडी मैदानाकडे दाखल। 2 षटकांचा सामना असेल। पॉवर प्लेचं षटक नसणार आहे। अगदी 5 फिल्डर सीमा रेषेलगत आपण पाहताय। पहिल्या बॉलला होते सुरुवात। पंचांचा इशारा, पंचांचा ग्रीन सिग्नल। बोला गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की। लेट्स प्ले। डावाला होते सुरुवात। बॉलिंग ट्रॅकवर विघ्नेश पाटील तयार होईल, सामना करेल निनाद भोईर। एका बाजूने ग्रीष्म 11 ACC मोठी जुई, तर दुसऱ्या बाजूने भूमी 11 बोनकोडे। एका बाजूने उरण तर दुसऱ्या बाजूने नवी मुंबई। नवी मुंबई की उरण या पुढच्या सामन्यामध्ये फायनल मध्ये पाहायला मिळेल। पहिला बॉल मोठा प्रहार। क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, करणार नाहीये चूक, पकडलाय जेल, संपवलाय फलंदाज। निनादचा खेळ, पहिला धक्का मोठी जुई संघाला। नक्कीच जत्रेची फिलिंग आली। अगदी आता काहीच दिवसात आपल्या गावच्या यात्रा चालू होतील। पहिल्याच बॉलवर विकेट मिळवलाय निनाद भोईर। बॅक टू द पॅव्हेलियन। नवीन फलंदाज इन ॲट नंबर 3। फलंदाज जितेश मैदानाकडे दाखल झालाय, तर त्याच्या समोर आपण पाहताय अंकेश कामोटकर। पुढचा बॉल विघ्नेश पाटील याचा। विघ्नेशचा पुढचा बॉल डाऊन दी ग्राउंड, समोरच्या दिशेने। अजून एक सुंदर झेल, टाळ्यांचा कडकडाट होताना पाहायला मिळतोय। फलंदाज आल्या पावली माघारी। तू चल मैं आया, गोल्डन डकचा शिकार। तयार। यावेळेस मात्र संधी होती, चांगलं क्षेत्ररक्षण, कमालीचं एफर्ट, क्या बात आहे। यावेळेस मात्र यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण पाहिलं परशुराम साठे तिथे होते, अगदी संपूर्ण समर्पण। आतापर्यंत आम्ही काही रात्र गाजवले हे मात्र सांगून देत असताना एक टीम स्पोर्ट पाहायला मिळालाय। सांघिक खेळ आपल्या एकीनं आतापर्यंत महाअंतिम फेरीत दाखल झालेला संघ आपण पाहताय भूमी 11 बोनकोडे संघ। पुढचा बॉल, यावेळेस मात्र शरीराचा वेध घेणारा बॉल, लाऊड अपील केली जाते, परंतु पंचांकडून त्या दादला प्रतिसाद मिळत नाहीये। आला डॉट बॉल, या षटकातील सलगचा चौथा डॉट बॉल पाहायला मिळतोय। फायनलचं प्रेशर पाहायला मिळतंय। इथे मात्र बॅटिंग करत असताना ग्रीष्म 11 ACC मोठी जुई संघ, या संघाला सुवर्ण संधी आहे। जर हा सामना आपण जिंकला, जर चॅम्पियन झालात, तर या स्पर्धेचे प्रमुख आयोजक प्रितेशजी पाटील यांच्याकडून फार्म हाऊस पाडी। पुढचा बॉल, यावेळेस मात्र पुन्हा एकदा कमी गतीनं वळवलेला बॉल। विघ्नेश पाटील त्याच्या बॉलिंग मधलं व्हेरिएशन दाखवत असताना सलगचे 5 डॉट बॉल फेकतोय। काय षटक हाताळलंय, काय गोलंदाजी केली आहे। पहिल्या 5 बॉल 5ही चेंडू निर्धाव, आणि मिळवल्या 2 महत्वाच्या विकेट। पुढचा बॉल, बॉलर तयार। यावेळेस मात्र दांड्या उद्ध्वस्त केल्यात, मेडन षटक आणि तब्बल 3 विकेट। विघ्नेश पाटील साठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये। काय गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी। फायनलच्या मॅच मध्ये कॅप्टननी कशी कामगिरी करायची असती हे मात्र सांगत असताना मेडन षटक प्लस ओव्हर हॅट्रिक पाहायला मिळाली। अर्थातच 3 विकेट त्यानं मिळवल्या। सुखाची छाया ग माऊली, सुखाची छाया ग।
दीप पाटील, परंतु ऑन स्ट्राईक फलंदाज पाहायला मिळेल अंकेश कामोटकर. ज्यावेळेस मोठी जुई संघाचं नाव घेतलं जातं, पहिलं नाव डोळ्यासमोर होतं ते म्हणजे अंकेश कामोटकर. आता मात्र आपल्या नावाप्रमाणे कामगिरी करावी लागेल. येणारे 6 बॉल आणि कितपत धावसंख्येची मजल मारू शकेल बॅटिंग करत असताना ग्रीष्म 11 ACC मोठी जुई संघ. परंतु काय कमालीचं षटक विघ्नेश पाटीलनं हाताळले फायनलच्या सामन्यामध्ये, 2 षटकांच्या सामन्यामध्ये मेडन षटक. आता मात्र कमबॅक करावा लागेल. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता मेरे दोस्त, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता. पुढचा बॉल, यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट स्विच इटचा प्रयत्न, परंतु पंच आम्हाला कळत आहेत आउटसाइड द ऑफ स्टंप, अवे फ्रॉम द बॉडी. पंचांचा इशारा ते व्हाईट बॉल आणि या व्हाईटच्या मदतीने आता मात्र टीमचं खातं खोललंय. या दुसऱ्या षटकातल्या पहिल्या बॉलवर पार्थ चंदन तयार. पार्थचा पुढचा बॉल, यावेळेस मात्र चेंडूला दाडलाय गॅप मध्ये. तिथे डीपला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव तर झाले, दुसरीचा प्रयत्न होईल का? यस, अगदी यशस्वीरित्या 2 धावा पूर्ण झाल्यात. अंकेश कामोटकर स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय, स्वतःवर विश्वास दाखवतोय आणि विश्वास दाखवावा लागेल, कारण येणारे 5 बॉल बाकी आहेत आणि कितपत धावसंख्येची मजल मारू शकेल बॅटिंग करत असताना ग्रीष्म 11 ACC मोठी जुई संघ. आतापर्यंत टीमची टोटल 3च्या घरात, लॉस ऑफ 3 विकेट्स. पुढचा बॉल, यावेळेस मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग स्टॉप रिजन मध्ये, नॉन स्टॉप. पंचांचा इशारा येतोय, यस, धावा मिळतील 4. खणखणीत चौकार. वाटे चालता चालता, वाटे चालता चालता ग, वाटे चालता चालता, पालखी घेऊन खांद्यावरी आलो, घेऊन खांद्यावरी, पालखी घेऊन खांद्यावरी. यस, नक्कीच मी जसं म्हटलं होतं कमबॅक करावं लागेल, ते कमबॅक करतोय की काय अंकेश कामोटकर. यावेळेस लोअर फुल टॉस, मागचा पाय वाकवत, परंतु टायमिंग प्रॉपर पाहायला मिळालं, मात्र एलिव्हेशन मिळालं नाहीये. पॅरलल स्ट्रोक, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, फलंदाज बाद. समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर, हे चंद्रशेखर ठाकूर दादा 1 नंबर. मागच्या या 4 रजनीमध्ये चंद्रशेखर ठाकूर मित्र मंडळ व ग्रामस्थ मंडळ कोपरोली आयोजित श्री बापूजी देव चषक 2025 चे भव्य दिव्य प्रथम पर्वातील महाअंतिम फेरीतील लढत आपल्याला पाहायला मिळते. बोनकोडे विपक्ष मोठी जुई. यावेळेस मात्र पुन्हा एकदा गुडघा टेकवत फटका खेचण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा आलाय, अवे फ्रॉम द बॉडी, आउटसाइड द ऑफ स्टंप, व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचल्या 8 रन्स ऑन स्कोर कार्ड. 8 धावा पाहायला मिळतात पार्थ चंदनच्या या षटकामध्ये, कारण पहिलं षटक हे निर्धाव आलं होतं. यावेळेस मात्र डाऊन दी ग्राउंड, समोरच्या दिशेने तिथे एक क्षेत्ररक्षक आहे. आज मात्र बोनकोडे संघाचे प्रत्येक डावपेच अगदी यशस्वीरित्या पडतायत. एखादही पाऊल त्यांच्या माध्यमातून चुकीचं पडत नाहीये. विघ्नेश तिथे होता आणि आजची रात्र खरं तर बोनकोडे संघाचे विघ्नेश आणि पार्थ चंदर यांच्या नावावर राहिल्या. टीमची टोटल आतापर्यंत आपण 8 धावसंख्येवर पाहतोय. अजूनही या षटकातील उर्वरित अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत पार्थ चंदनच्या षटकामध्ये, त्यालाही मिळते विकेट. नवीन फलंदाज मैदानाकडे दाखल झाला. प्रवीण कामोटकर नवीन फलंदाज मैदानाकडे दाखल झालाय. आता मात्र लो स्कोरिंग सामना, फायनलचा सामना आपण पाहताय. 2 षटकांच्या सामन्यामध्ये पहिलं षटक मेडन षटक होता. विघ्नेश पाटीलचं कौतुक करावं तेवढं कमी, परंतु पार्थ चंदन सुद्धा चांगली कामगिरी करत असताना यावेळेस मात्र पुढे येऊन सरसावत डान्सिंग डाऊन द विकेट अपील केली जाते. यस, अपीलला दाद दिली जाते. फलंदाज बाद, कॉट बिहाइंड द विकेट स्वरूपात आल्या पावली माघारी. गोल्डन डकचा शिकार प्रवीण कामोटकर.
11 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. धावसंख्या ऑन स्कोर कार्ड आपण फक्त 8 पाहताय. खर तर तो असं म्हणतात की वेळ ही प्रत्येकाची येते, थोडासा संयम ठेवा, कारण उन्हाळ्यात ज्या सूर्याचा तिरस्कार केला जातो ना मित्रांनो, हिवाळ्यात त्याच सूर्याची आतुरतेने वाट पाहिली जाते. आता येणारा एक बॉल पार्थ चंदनच्या बॉलिंगवर मोठा प्रहार येईल का? यावेळेस मात्र चांगला फटका, परंतु पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाला निवडलं. इथे मात्र विकेट हॅट्रिक मिळवले पार्थ चंदन. धावसंख्येवर रोखले 8 या धावसंख्येवर. आता विजयासाठी फायनल जर जिंकायचे असेल तर 12 बॉल आणि 9 ची गरज. स्वच्छ साधे त्यांचं राणीमान आहे, कार्यकर्त्यांसाठी दादा जीव की प्राण आहे. म्हणूनच चंद्रशेखर ठाकूर दादा या उरण तालुक्याची शान आहे. समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर, या समाज कार्यासाठी त्यांनी येस, थँक्यू डीजे मॅडी यांच्या माध्यमातून हे सुमधुर गीत आपण ऐकलं. चला सामन्याला सुरुवात करा. आता येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 9 धावसंख्येची आवश्यकता. लो स्कोरिंग सामना, परंतु लो स्कोरिंग सामना आहे, परंतु फायनलचा सामना आहे. आणि फायनलच्या सामन्याचा दबाव काय असतो हे मात्र पुढच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. कारण बॉलिंग करत असताना ग्रीष्म 11 अकादमी ACC मोठी जुई संघ आपण पाहताय, यांच्याकडे सुद्धा नामवंत गोलंदाज आहेत. हे धावा रोखण्याची क्षमता त्यांच्यामध्ये सुद्धा आहे. परंतु बॅटिंग करत असताना सलामीची आघाडीची जोडी आपण पाहत आहे भूमी 11 बोनकोडे संघाची. पार्थ चंदन आणि त्याच्या समवेत जितेशला पाहताय आपण. जितेश आणि पार्थ ही सलामीची जोडी मैदानाकडे दाखल. मेगा फायनल महाअंतिम सामना दुसऱ्या सत्राला होते सुरुवात. 12 मध्ये 9 करायचे आहेत. कशा प्रकारची लढत पाहायला मिळेल आपल्याला? एकतर्फी पाहायला मिळेल का फायटिंग सामना पाहायला मिळेल? खर तर सर्वच प्रेक्षकांची आतुरतेनं नजरा लागल्यात की कोण प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावतोय. आपल्याच विभागातील मोठी जुई संघ की नवी मुंबई परिसरातील बोनकोडे संघ. एका बाजूने भूमी 11 बोनकोडे तर दुसऱ्या बाजूने ग्रीष्म 11 ACC मोठी जुई. घरच्या मैदानावर खेळत असताना होम ऍडव्हान्टेज घेता येईल का? दररोज ज्या मैदानावर आपण सातत्यानं प्रॅक्टिस करत असतो त्या मैदानाचा पुरेपूर फायदा घेता येईल का? का आज ज्याने मात्र ही रात्र गाजवली, ही रात्र ज्यांच्या नावावर राहिल्या, असा भूमी 11 बोनकोडे संघ आपला विजय शिल्पकार होईल का? येणारे 12 बॉल विजयासाठी 9 ची गरज. पहिलं षटक प्रगतीपथावर. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिलं षटक घेऊन बॉलर तयार. धनेश कामोटकर. धनेश कामोटकर तर सामना करेल त्याचा जितेश. चला दुसऱ्या सत्राला होते सुरुवात. मेगा फायनल 12 मध्ये 9. बोला गणपती बाप्पा. 12 मध्ये 9 ची गरज असताना बॉलिंग ट्रॅकवर धनेश कामोटकर. या धावसंख्या रोकेल का? आपल्या षटकामध्ये कमीत कमी धावसंख्या देईल का? परंतु ऑन स्ट्राईक पाहते आपण जितेश. जितेश आणि त्याच्या समवेत अर्थातच पार्थ चंदन. आजच्या रात्रीमध्ये ज्यानं 3 मॅन ऑफ द मॅच चे पुरस्कार ज्यानं पटकावलेत तोच पार्थ चंदन. नॉन स्ट्राईकला पहिल्या बॉलला सुरुवात. यावेळेस मात्र पहिल्याच बॉलवर मोठा फटका. आकाशाला गवस निघालणारा फटका. जणू काय आकाशाला बुक्की मारल्या. बुक्की टेंगोळ षटकार. पहिलाच बॉल स्लॉट मध्ये होता आणि पाडवला त्याला पार्किंग प्लॉट मध्ये 6 धावांसाठी. दुसरा बॉल. यावेळेस मात्र चांगला बॉल, चांगला चेंडू, वळवलेला चेंडू. यावेळेस डॉट बॉल आलाय. आता मात्र विजयासाठी समीकरण सोपं करून ठेवले. 10 बॉल आणि 3 ची गरज. ऑन स्ट्राईक जितेशला पाहतोय. पहिल्याच चेंडूवर ब्लास्ट केलाय. पुढचा बॉल धनेशचा. यावेळेस मात्र चेंडू निघून चाललाय. शॉर्ट थर्ड मॅनला बीट करत
तिथे मात्र डीप मध्ये चेंडूला जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूला अडवेल 2 धावा आता मात्र विजयासाठी 1 धावसंख्येची आवश्यकता. स्कोर इज लेवल. चला डीजे आपणही रेडी राहायचा. आता विजयासाठी 10 बॉल 9 बॉल आणि 1 ची गरज. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल होता. कोण होईल श्री बापूजी देव चषक 2025 चा प्रथम क्रमांकाचा मानकरी. 1,50,000 मानकरी अर्थातच 1.5 लाख व आकर्षक चषक या ट्रॉफीवर कोणता संघ नाव कोरेल. पहिल्याच पर्वातील चॅम्पियन संघ ठरलाय अर्थातच भूमी 11 बोनकोडे संघ. अभिनंदन टीम डीजे.